रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. गुरु महिमा ही आपली पुष्पमालिका, चिंतन मालिका, प्रवचन मालिका गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून आपण चालू केलेली आहे. आजचा हा चौथा भाग, गुरु महिमा भाग 4. पहिल्या भागामध्ये चिंतन करत असताना श्री गुरु सारिका असता पाठीराखा या माऊली ज्ञानोबा यांच्या अभंगावरती आपण चिंतन केलं. आणि नंतरचे 2 भाग हे शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या सद्गुरुशी शरण जाय त्याशी ब्रह्म प्राप्ती होय या अभंगावर आपण 2 दिवस चिंतन केलं. आणि आज आपल्याला एका नवीन अभंगावर चिंतन करायचं आहे. तो अभंग पण माऊली ज्ञानोबा यांचा अभंग आहे आणि मोठा असा अभंग आहे. 7 चरणाचा असा अभंग आहे. 4 पदरी 7 चरणाचा असा अभंग आहे. त्या अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. संबंध अभंगामध्ये गुरु बाबतीत सर्व महात्म्य, गुरूंचं लक्षण, गुरूंचे महात्म्य या अभंगामध्ये आलेलं आहे. म्हणून मुद्दामून अभंग सेवेकरता घेतलाय. तर सर्वप्रथम आपल्या नियमाप्रमाणे अभंग आपल्या समोर ठेवतो आणि नंतर चिंतन करूया. माऊली ज्ञानोबा यांचा हा अभंग. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रिलोकी. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळीना गुरु वैराग्याचे मूळ. गुरु हा परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देयाची. गुरु हा साधकाशी साय, गुरु हा भक्ता लागी माय, गुरु हा कामधेनु गाय. भक्ता घरी दुभतसे गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी. गुरु मुक्तीचे मंडन, गुरु दृष्टाचे दंडन, गुरु पापाचे खंडन. गुरु नानापरी वारितसे कायाकाशी गुरुपदेशी, कायाकाशी गुरुपदेशी. तारक मंत्र दिला माशी, बाप रखमा देवीवर राशी. ध्यान मानसी लागले गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. असा 7 कडव्याचा माऊली ज्ञानोबा यांचा असा हा अभंग आहे. या अभंगातून माऊली ज्ञानोबा आपल्या गुरूंचं वर्णन करतात, आपल्या सद्गुरूंचं वर्णन करतात. ज्ञानोबा यांनी गुरुचं वर्णन करताना महाराज ज्ञानोबा यांची भाषा, ज्ञानोबा यांचं हृदय, ज्ञानोबा यांच्या मनातलं प्रेम उचंबळून कसं वाहते, श्रद्धा कशी वाहते, विश्वास माऊली ज्ञानोबा यांचा आपल्या गुरुरायावर असलेला विश्वास, निष्ठा, श्रद्धा, प्रेम सर्व त्यातून दिसतंय. माऊली ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण बघितलं तर ठिकठिकाणी माऊलींनी स्वतंत्र व्याख्यान करत आपल्या गुरुचं वर्णन केल्याचं आपल्याला दिसते. आपल्याला माहिती आहे, अनेक वेळावर आपण या अगोदर चिंतन सुद्धा केलेलं आहे. आपल्या संतांची अमृत वचने या युट्यूब चॅनलवरती मला असं वाटते गुरुचा महिमा वर्णन करणाऱ्या 4-5 ओळीवरती मागच्या चातुर्मासामध्ये मी चिंतन केलेलं आहे. आपण या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट मध्ये जाऊन जय जय ओशुद्धे उदारे प्रसिद्धे हे गुरुचं वर्णन आहे. त्यानंतर मज हृदयी सद्गुरु या ओळीवर पण चिंतन केलं. जाना तेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे या ओळीवर पण आपण चिंतन केलं आहे. मला असं वाटते 7-8 प्रवचन या
ओव्यांवरती मी केलेलं आहे. आपण मुळातच ते ऐकू शकता, पाहू शकता. पण आज जो अभंग, ज्या अभंगावर चिंतन करायचं आहे, या अभंगावर माऊली ज्ञानोबांनी गुरुचं तत्व, गुरुचं लक्षण, गुरुचं महात्म्य, गुरुचं वर्णन केल्याचं आपल्याला दिसतंय. माऊली ज्ञानोबा या अभंगातून असं म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा. आता एका पदाचा जरी धावता विचार करत गेलं तरी आपल्या लक्षात येईल. माऊली ज्ञानोबा म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा. माझे गुरु हे संत कुळाचे राजे आहेत. एक सांगू का, सद्गुरु म्हणजे सामान्य नसतात, सद्गुरु हे संतच असतात. आणि माऊली ज्ञानोबा तर म्हणतात, माझे गुरु जे आहेत ना, ते या संतांच्या कुळामध्ये जन्मले आणि माझ्यासाठी तर ते राजे आहेत. गुरु हा संत कुळीचा राजा. काय महान असा विचार आहे गुरूंच्या बाबतीत. योगायोगानं ज्ञानोबा माऊलींचे गुरु निवृत्तीनाथ म्हणजे त्यांचे मोठे भाऊच होते, नाही का. पण इथे हा सर्व सद्गुरूंसाठी, संतांसाठी वापरलेला शब्द आहे. गुरु हा संत कुळीचा राजा. संतांच्या, साधूच्या, सज्जनांच्या कुळामध्ये, भगवत भक्तांच्या कुळामध्ये जन्माला आलेले, स्वतःबरोबर जनतेचा उद्धार करण्यासाठी समोर आलेले, संत कुळामध्ये जन्मलेले माझे सद्गुरू माझ्यासाठी कोण आहेत? राजे आहेत. आपल्यासाठी नाही का आपली ज्ञानोबा माऊली राजा आहे. आपण म्हणतो ना, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव. कुठे कुठे असं पण आहे, ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव, ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, मज पामराशी काय थोरपण, नाही का. आपल्याला माहिती आहे प्रमाण. म्हणजे आपला गुरु, आपले सद्गुरू आपल्याला संत कुळामध्ये जन्मले हे माहीत आहे, पण आपल्यासाठी ते संत कुळाचे सुद्धा राजे आहेत, अशी भावना प्रत्येक शिष्याच्या ठिकाणी आपल्या गुरु संबंधानं व्हायला पाहिजे. त्यासाठीच माऊली ज्ञानोबा या अभंगातून म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा. आणि पुढे जाऊन मग माऊली ज्ञानोबा काय म्हणतात, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु प्राण विसावा आहेत महाराज. विसावा म्हणजे काय हो? विसावा म्हणजे विश्रांती, रेस्ट, नाही का. विसावा, दिवसभरातून काही क्षण तरी आपल्याला विसावा मिळावा, नाही का, विश्रांती मिळावी. माऊली ज्ञानोबा म्हणतात, या संसार सागरामध्ये, जन्म मृत्यूच्या संसारामध्ये विसाव्याचं स्थान कुठे आहे? अहो, सर्व दिवसभर त्या ठिकाणी धावपळच आहे ना, आमची धावपळ. दिवस निघाल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त एकच विचार, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हाच विचार. त्याच्यामुळं संबंध, जीवन आमचं संबंध, दिवस रात्र आमची संसारामध्ये जाते, विसावाच मिळत नाही. हे झालं संसारातलं जगणं. परमार्थ मार्गीला लागलेल्या साधकाला विसाव्याची जरूरत नाही का? आणि मग तो विसावा शोधतो आहे, विश्रांतीचं स्थान शोधतो आहे. ते कुठे मिळेल? तर या ठिकाणी माऊली ज्ञानोबा सांगतात, गुरु हा प्राण विसावा, गुरु हा प्राण विसावा माझा. माझे गुरु, इथे बघा माझा शब्द आला आहे. माझा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ममत्व, जवळीक, सख्य वाटतं त्याला माझा म्हटलं जातं. माझी आई, माझे बाबा, माझा भाऊ, नाही का. जवळीक आहे हो, जवळच वाटते ना. तसं गुरु माझे आहेत. ते संत कुळीचे राजे जरी असले तरी ते माझे आहेत. राजा असावा पण तो माझा असावा ना, नाही का.
माझे गुरु संत कुळीचे राजे आहेत, पण ते माझे आहेत, नुसतं माझेच आहे एवढ्यावरच मर्यादित आहे का? ते माझे प्राण विसावा आहेत. प्राण विसावा म्हणजे जीवाचा विसावा, नाही का? आणि मग कशावरून गुरु प्राण विसावा आहे तो? कारण अनेक ठिकाणाच्या प्रमाणावरून आपल्या लक्षात येते संतांचं स्थान हे आपल्यासाठी विसावा आहे. माऊली ज्ञानोबरायांची अलंकापुरी नामदेवराय देवाला म्हटले, देवाला जो शेषशाही भगवान वैकुंठामध्ये त्या ठिकाणी आपलं ज्या भगवंताचं राहणं आहे, तो वैकुंठामध्ये नांदणारा देव तिथे विसावा घेत नाही. तो विसावा कुठे घेतो? नामदेवराय म्हणतात, देवा तुम्ही थकले असाल ना सृष्टीचं पालन पोषण करून, चला तुम्हाला विसाव्याचं स्थान दाखवतो. कुठे आहे? नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांती घ्यावया कल्पवरी, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. म्हणजे विश्रांतीचं स्थान हे सद्गुरु संतांचं ठिकाण आहे महाराज. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, गुरु हा प्राण विसावा माझा. आणखी प्रमाण सांगू का? विश्रांती बाबतीत सांगतो. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर, ते या भूमीवर अलंकापूर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. बघा, सासरवासीन स्त्रीला, महिलेला आपलं माहेर विसावा वाटतो, विश्रांती वाटतो, नाही का? तिला असं वाटतं माहेरे जाऊन 2 दिवस सुखाचे जगावेत, सुखाचे काढावे, नाही का? तसं संतांचं माहेर, संतांचं विश्रांतीचं स्थान, भगवत भक्ताचं, साधकाचं विश्रांतीचं स्थान म्हणजे गुरुचं चरण, गुरुचं ठिकाण, सद्गुरूचं ठिकाण आहे. म्हणून प्राणाचा विसावा, जीवाचा विसावा असं संबोधून माऊली ज्ञानोबा म्हणतात, गुरु हा प्राण विसावा माझा. आणि त्याच्या पुढे जाऊन असं म्हणतात, गुरुविना देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकी, हा गुरुविना देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकी, सद्गुरूशिवाय दुसरा देवच नाही. आता काय बोलायचं? म्हणजे देवापेक्षाही महत्वाचे सद्गुरू आहेत. हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात की गुरुविना देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकी, म्हणजे त्रिलोकामध्ये कुठेही गुरुशिवाय मोठा देव नाही. म्हणजे गुरु सर्वात श्रेष्ठ आहे. आपण नेहमी म्हणतो ना, हो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. म्हणजे गुरु हे ब्रह्मदेवही आहेत, गुरु हे विष्णुदेवही आहेत, गुरु हे शंकरजी सुद्धा आहेत. गुरु साक्षात परब्रह्म, नाही का? गुरु हे परब्रह्म आहे महाराज. तिन्ही देव गुरु आहेत. हे तिन्ही देवाच्या ठिकाणी असलेलं तत्व गुरुच्या ठिकाणी आहेत. म्हणजे आमचे गुरु तिन्ही देव आहेत, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. आणि म्हणून त्या ठिकाणी माऊली म्हणतात, गुरुविना देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकी, त्रिलोकामध्ये या गुरु सारखा देव नाही, सद्गुरु सारखा देव नाही, श्री गुरु सारखा देव नाही, पाहता नाही त्रिलोकी, त्रिलोकामध्ये नाही. एवढं अनन्यसाधारण महत्व गुरुच आहे महाराज. अहो, आपल्याला सर्वांना परिचित कथा माहिती आहे, तरी इथे मला सांगितली पाहिजे. देवापेक्षा गुरु महत्वाचे? हो, देवापेक्षाही गुरुला जास्त महत्व. कसं? संत श्रेष्ठ निळोबारायाचे वारकरी संप्रदायामध्ये ज्यांच्यापर्यंत संत म्हणून ज्यांना आपण मानतो, निळोबारायानंतर वारकरी संप्रदायामध्ये तसं संत कोणाला म्हटलं गेलं नाही. सद्गुरू वगैरे शब्द वापरलेत, आता तसं वापरत असतील, काही हरकत नाही. पण परंपरेप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे असं दिसते, पिंपळनेरचे निळोबाराय हे शेवटचे वारकरी संप्रदायाचे संत आहेत. आणि मग या निळोबारायांना तुकोबारायांचा
तुकोबारायांवर तुकोबारायांना त्यांनी गुरु मानलं आणि तुकोबारायाचाच अनुग्रह आपण घेणार अशी त्यांची ठाम निष्ठा होती. तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. बिजेला तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले आणि निळोबारायांची भेट होऊ शकलीच नाही. तुकोबारायांबाबतीत त्यांनी खूप ऐकलं. तुकोबारायाच आपले सर्वस्व आहे, त्यांचं दर्शन व्हावं अशी त्यांची इच्छा होती. आणि तुम्हाला सांगू, तुकोबारायांनी आपला इथलं कार्य संपवलं. संत तुकोबाराय वैकुंठाला गेले. तुकोबारायांनी आपल्याला सर्वांना माहित आहे 13 दिवस तुकोबांची गाथा इंद्रायणीत बुडवल्यानंतर 13 दिवस इंद्रायणीच्या गाठी उपोषण केलं. गाथा वर आली आपल्याला माहिती आहे. पण निळोबाराय हे तुकोबारायांचे भक्त तुकोबाराय न सांगता गेले, आपल्याला भेट न देता गेले, दर्शन न देता गेले, म्हणून उपोषणाला बसले महाराज. जेवण नाही, पाणी नाही. किती दिवस? 40 दिवस. म्हणजे तुकोबारायांपेक्षा तिप्पट. 39 अधिक 1 40 दिवस तब्बल निळोबारायांनी अन्न त्याग केला. कुणासाठी? तुकोबारायांसाठी. अहो, तिकडे या त्रैलोक्याचा धनी जो आहे, त्रैलोक्याचा मालक जो आहे, जगताचा मालक जो आहे, देव पांडुरंग परमात्मा, त्याला काळजी पडली की 40 दिवस झाले हा उपोषण सोडत नाही. आता आपल्याला माहिती आहे ना, उपोषणाला बसलं म्हणजे कसे सरकारी लोक जातात, सोडा उपोषण, सोडा उपोषण, हे घ्या निवेदन, हे घ्या मागण्या पूर्ण करतो, 2 महिन्याचा कालावधी द्या, 1 महिन्याचा द्या. ऐकतो की नाही? कारण सरकारला काळजी असते, कारण ते मायबाप सरकार असते ना. तसं तुमचे आमचे मायबाप असलेला पांडुरंग परमात्मा, विष्णू परमात्म्याला काळजी पडली की हा उपाशी आहे 40 दिवसापासून, याचं उपोषण सोडवायचं कसं, याला निम्म पाणी द्यायचं का? बरं, याला दूध पाठवून चालणार नाही म्हणून स्वतः भगवान आले, निळोबारायांजवळ उभे राहिले आणि निळोबारायांना म्हणतात, निळोबा, अरे कशाला उपोषणाला बसलात? हे बघ, मी आलो, बघ माझ्याकडे मी कोण आहे. निळोबारायांनी असं बघितलं आणि निळोबाराय म्हणतात, कोण तू? येथे तुझ देवा बोलाविले कोणी? अरे देवा, तुला बोलावलं का मी? येथे तुझ देवा बोलाविले कोणी? प्रार्थिल्या वाचुनी आला कैसा, प्रार्थिल्या वाचुनी आला कैसा, प्रार्थिल्या वाचुनी आला कैसा. मी का सांगतो तुमच्या लक्षात आलं ना? देवापेक्षा, संत देवापेक्षा गुरु कसे श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी हे उदाहरण देतोय की तिथे देव साक्षात उभा आहे. पण निळोबाराय म्हणतात, देवा, मी तुझा धावा केलाच नाही, तू कशाला आला? अरे मी जगताचा नायक आहे ना, अखंड ब्रह्मांड नायक आहे ना, मी देव आहे, विश्वव्यापक कमलापती आहे, श्री अनंता मधुसूदन आहे. सर्वजण नवे तुमचे तुकाराम महाराज सुद्धा माझीच भक्ती करतात, तो देव मी आहे. आता सोड उपोषण. निळोबाराय म्हणतात, देवा, जसा आला तसा चालता हो, आम्ही ओळखत नाही तुला. अरे ओळखत नाही? अरे तुझे गुरु माझं ध्यान करतात, मी ओळखत नाही. तू निळा म्हणे आम्ही नोळखुची देवा. काय गोड प्रमाण आहे महाराज, अंगावर शहारे उमटावे अशा कथा आहेत त्या. निळा म्हणे आम्ही नोळखुची देवा, आम्ही तुला ओळखत नाही, मग कोणाला ओळखतो? तू कयाचा धावा करीत सो, तू कयाचा धावा. निळा म्हणे आम्ही नोळखू देवा, तुला ओळखत नाही, आम्ही तुकोबारायांचा धावा करतो, म्हणजे माझ्या गुरुचा, संत तुकारामाचा मी धावा करतो, त्यांचा जप करतो. ते आले तरच उपोषण सोडणार, तू आला तर नाही. मी का सांगताय लक्षात आलं का? देवापेक्षा गुरु कसे श्रेष्ठ हे माऊलींनी सांगितलं, त्यावर ही कथा मी सांगितली. माऊली असं म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. म्हणजे देवाचाही देव देवापेक्षाही मोठे गुरु आहेत. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. या त्रैलोक्यामध्ये गुरु सारखा दुसरा कोणीही देव नाही. अहो, आपल्याला माहिती आहे ना, गुरूंना आपण काय म्हणतो? गुरुदेव. म्हणून संत कुळीचे राजे आहेत, प्राणविसावा आहेत आणि कुठल्याही देवापेक्षा मोठे आहेत. कारण
कुठलाही देव तसा मिळत नाही हो, ह्या गुरुच्या माध्यमातून मिळत असतो. सद्गुरूच आपल्याला देव त्या ठिकाणी प्राप्त करून देत असतो. सद्गुरु वाचुनी संसारी तारक, संसारामध्ये तारून देणारा सद्गुरूशिवाय कोणी नाहीच, देव प्राप्त करून देणारा दुसरा कोणी नाहीच. म्हणून गुरुविना देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकी. पुढे जाऊन त्या ठिकाणी माऊली असं म्हणतात, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, करा काळी डळमळेना, गुरु हा संत कुळीचा राजा. महाराज, गुरु हा सुखाचा सागरू. आता काय एका पदावर बोलतो म्हटलं तर एक एक प्रवचन होईल, तुम्हाला सांगतो. गुरु हा सुखाचा सागर, गुरु सुखाचे सागर आहेत. संत हे सुखाचे सागर असतात महाराज. कारण सुख म्हणजेच संत, त्यांच्या पायापाशी सुख आहे. अनेक प्रमाणावर आपल्याला सांगता येईल. सर्व सुखे आजी येथेची ओढली, संतांची देखील चरणांबुजे. हा, संतांची देखील चरणांबुजे. सर्व सुखे आजी येथेची ओढली, सर्व सुख तेथे ओळले ना हो, सर्व सुख तेथे येतात. म्हणून सर्व सुखाचा आगरू, गुरु हा सर्व सुखाचा आगरू. एक सांगू का तुम्हाला, की गुरु जे आहेत ना, यांच्या संगतीचं, संतांच्या संगतीचं सुख एवढं आहे महाराज. कारण ते सागर आहे म्हणून सुख आहे ना, सुखाचे सागर आहे म्हणून सांगता येत नाही ना. महाराज वर्णन करतात ना एके ठिकाणी, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारख नाही तेथे, आपणा पारख नाही तेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना. म्हणजे संतांच्या सद्गुरूच्या सुखाचं वर्णन काय करावं सांगता येत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, गुरु हा सुखाचा सागरू. सुखाचा सागर आहे गुरु, हा सुखाचा सागर आहे. यात कसलीही त्या ठिकाणी शंका करण्याचं कारण नाही. अनेक प्रमाणावर आपल्याला सांगता येते की म्हणून त्यांची संगत घडण्यासाठी, त्यांचा वियोग होऊ नये म्हणून आपली धावपळ असते. एका जनार्दनी घडो त्यांचा संग. कुणाचा संग? सद्गुरूंचा संग, संतांचा संग. एका जनार्दनी घडो त्यांचा संग. न व्हावा वियोग जन्मोजन्मी, न व्हावा वियोग जन्मोजन्मी, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. अशा प्रकारे जन्मोजन्मी त्यांचा वियोग होऊ नये, कारण ते सुखाचे सागर आहेत ना महाराज. आणि मग आपल्या नाथ महाराजांचा एक अभंग आहे ना, माऊलींचं वर्णन करताना सुखरूप आहेत ना माऊली. गुरु कसे असतात? सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, शिवपीठ हे जुनाट, हा शिवपीठ हे जुनाट. अशा प्रकारे सुखाचे सागर संत आहेत. गुरु सुखाचे सागर आहेत. आणि त्याही पुढे गुरु हा प्रेमाचा आगरू. माऊली म्हणतात, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू. गुरु प्रेमाचे आगर आहेत महाराज. प्रेमाचे आगर म्हणजे दयेचे आगर, कृपेचे आगर नाही का. अनेक ठिकाणी वर्णन आलाय. ते कृपानिधी आहेत, ते दयानिधी आहेत, ते प्रेम स्वरूप आहेत. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, मार्ग लावून गेले आधी दयानिधी संत ते. ते दयानिधी आहेत म्हणजे प्रेमाचा गुरु. गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा गुरु. अनेक वर्णनावरून आपल्याला असं लक्षात येईल, गुरु प्रेमाचे आगर आहे महाराज. आपण रोज अभंग म्हणतो ना,
अखंड प्रेमाचा सुकाळ, अखंड प्रेमाचा सुकाळ, संत संग सदा काळ, संत संग सदा काळ, संत संग सदा काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ. मी का सांगतोय इथे प्रेमाचा आगर, प्रेमाचा आगर म्हटलाय म्हणजे सुखाचा सागरही आहे, प्रेमाचा आगरही आहे. आणि प्रेमाचा सुकाळ कुठे आहे? संत संग सदाकाळ, अखंड प्रेमाचा सुकाळ म्हणजे गुरुच्या सद्गुरूच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी सुखाचा आगर आहे, प्रेमाचा आगर आहे, सुखाचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात गुरु सुखाचा सागर, गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा गुरु, गुरुवा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळीना. धैर्याचा डोंगर आहे म्हणजे अहो धैर्यवान आहे गुरु. काय भित्रे असतात का? अहो त्यांच्या असण्यानं कळी काळावर दरार आहे महाराज, कळी काळावर दरार आहे. ज्यांच्या असण्यानं कळी काळावर दरार आहेत मग ते धैर्याचे डोंगर नाही तर काय. प्रमाण सांगू का? सांगतो. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा. कळी काळावर ज्यांचा दरारा आहे म्हणजे किती धैर्य, किती त्या ठिकाणी ते धैर्यवान असतील की ज्यांचा दरारा कळी काळावर आहे, असे त्या ठिकाणी संत, असे सद्गुरू महाराज म्हणतात. पिटू भक्तीचा डांगोरा, ज्यांच्या भक्तीच्या डांगोऱ्यानं, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा, तुका मने करा जय जयकार आनंदे, जाडू संतांचे मार्ग. पिटू भक्तीचा डांगोरा कळी का म्हणजे कळी काळावर दरार आहेत, असे धैर्याचे डोंगर असलेले गुरु डळमळत नाहीत, असे माझे गुरु आहेत असं माऊली ज्ञानोबा सांगतात. या 7 चरणाच्या भंगामधून या 2 चरणाचं, 2 कडव्याचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न केला. कुठले कुठले 2 कडवे? गुरु हा संत कोळीचा राज, गुरु हा प्राण विसावा माझ, गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रिलोकी, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळीना, गुरु हा संत कोळीचा राजा. अशा प्रकारे आज आपण गुरु महिमा भाग 4 मध्ये माऊली ज्ञानोबा यांच्या गुरु हा संत कोळीचा राजा या भंगावरच्या 2 चरणाचा विचार केला. उर्वरित भंगाचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुढचा भाग म्हणजे गुरु महिमा भाग 5 मध्ये पुन्हा आपण भेटूया सर्वांनी. तोपर्यंत पुढच्या भागासाठी गुरु आपल्याला कळून तो भाग ऐकून घेतील. सद्गुरू आपल्यावर कृपा करतील, माझ्यावर कृपा करतील, आपल्यावर कृपा करतील, माझ्याकडून सेवा करून घेतील, आपल्याकडून श्रवणाची सेवा करून घेतील. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आपल्या ठरल्याप्रमाणे संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.